हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के श्री बालकृष्ण पाटिल फार्म हाउस के पास लाखीवली गांव में आज दिनांक 22 दिसंबर 2024 को सह्याद्री पथ संस्था परिवार व लायंस क्लब भिवंडी तथा दादा साहेब दांडेकर विद्यालय लियो क्लब भिवंडी तिलक चौक मित्र मंडल द्वारा लाखीवली परिसर के आदिवासियों को सोई सुविधा व लाखीवली परिसर के जानवर जीव जंतु के सोई सुविधा के उद्देश्य से भव्य वनराई बंधारा कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सह्याद्री पथ संस्था परिवार के संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास जी थले, उपाध्यक्ष डॉक्टर श्री अरुण पाटिल, संचालक श्री प्रमोद पाटिल, श्रीमती सौ स्नेहा कारेकर, श्री चक्रधारी पाटिल, मोहन गायकवाड़, मुख्य कार्यकारी अधिकारी एडवोकेट श्री संजय पाटिल, शाखा अधिकारी मेननाथ भोईर, अनंता पाटिल, संजय आर पाटिल, वरिष्ठ अधिकारी केतन पुण्यार्थी, योगेश म्हात्रे, पप्पू पाटिल, विलास सोनवणे, कर्मचारी प्रताप नाईक, निशांत पाटिल, यश पाटिल, दैनिक प्रतिनिधि रुपेश पुण्यार्थी, दीपक वाघ, मधुबाला चौधरी, भरत चौधरी के साथ साथ सह्याद्री पथ संस्था परिवार के कर्मचारी, शाखा अधिकारी, दैनिक प्रतिनिधि उपस्थित थे। तो वहीं लायंस क्लब के डिस्ट्रिक्ट के वरिष्ठ पदाधिकारी, जोनल चेयरमैन लायन सुधीर देशमुख, अध्यक्षा लायन जयश्री पाटिल, सचिव लायन शीतल देशमुख, उपाध्यक्ष लायन भालचंद्र कदम देशमुख, पर्यावरण समिति सभापति लायन प्रमोद पाटिल, दैनिक स्वराज तोरण के संपादक डॉक्टर किशोर पाटिल, दादा साहेब दांडेकर विद्यालय के मुख्याध्यापक श्री दीपक लेले, मुख्याध्यापिका श्रीमती सौ स्वाति कदम, तिलक चौक मित्र मंडल खजिनदार श्री भोजने, श्री बाघ, मिलिंद पलसुले सहित भारी संख्या में सह्याद्री पथ संस्था परिवार के शाखा अधिकारी, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधि व लायंस क्लब के डिस्ट्रिक्ट पदाधिकारी, जोनल चेयरमैन, दादा साहेब दांडेकर विद्यालय के मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, लियो क्लब के अध्यक्ष व कार्यकर्ता, तिलक चौक मित्र मंडल के खजिनदार, कार्यकर्ता व पदाधिकारी, पर्यावरण संवर्धन समिति के कार्यकर्ता व पदाधिकारी के साथ साथ अनेकों मान्यवरों ने उपस्थित होकर वनराई बंधारा कार्यक्रम में अपना योगदान दिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आजच्या कार्यक्रमासाठी मी पहिला सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व जेवढ्या टीम आल्या त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। सालाबाद प्रमाणे यावर्षी तेवढ्याच उत्साहाने सर्वजण काम करत आहेत आणि ज्या पद्धतीचा उत्साह आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, स्वतःहून सर्व कामं करतात। आता याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी हे सांगू शकेन की गेली 6 वर्ष वनराई बंधारा प्रकल्प चालू आहे।
इथे 4 वर्ष झाली, 2 वर्ष अगोदर दुसऱ्या जागी झालेले आहे. आता पाण्याचं महत्व सांगायचं म्हणजे पाण्याचं महत्व अगदी मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सगळ्या झाडांना, सर्व वनांना, सर्वांना पाण्याची गरज आहे. आता तसं बघितलं तर पृथ्वीवर 71% पाणी आहे, पण त्या 71% पाण्यामध्ये जवळजवळ 50% 55% खारं पाणी आहे. राहिलेले 5-10% दूषित पाणी आहे. आणि या दूषित पाण्यामुळं जवळजवळ 15 सेकंदाला एक बालकाचा मृत्यू होतोय आणि 40 लाख लोक दरवर्षी दूषित पाण्याने मृत्यू पावतात. तर कुठेतरी काहीतरी पाणी अडवायचं असं मनामध्ये आलं. वनराई बंधारा या ग्रुपच्या माध्यमातून बांधायचं प्रोग्राम सुरू झाला. गेले 6 वर्ष आम्ही ते करत आहोत. यांनी पाणी जमिनीत जातंय. उद्या जे काही बोरवेल आहेत, कूपनलिका आहेत, त्यांना पुरेसं पाणी मिळतं. किडी मुंगीपासून सर्व प्राण्यांची, स्नेक्स म्हणजे साप वगैरे जे काही जंगलात आहेत, जंगलातले प्राणी सर्वांनाही मिळतं. शेतकऱ्यांना चांगलं पाणी उपलब्ध होतं. तर अशा तऱ्हेने खूप चांगला प्रकल्प किंवा योजनाही हातात घेतलेली आहे. बरं, याच्यात कुठल्याही गव्हर्नमेंटचं किंवा कुठला कोणाचं सहकार्य नाही. जे आमचे लायन्स क्लब असो, लिओ असो किंवा सह्याद्री पेढी असो, आता आमच्या सन्माननीय अध्यक्ष थळे साहेब आज येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे प्रकल्प दरवर्षी करत असतो. त्याच्यातला हा एक प्रकल्प आहे. वेगवेगळे योजना, वेगवेगळे प्रकल्प, लोकांना मदत करणे, हे ते बरेचसे प्रकल्प आम्ही आमच्या सह्याद्रीच्या माध्यमातून करत असतो. काही कारणास्तव थळे साहेब जरी आले नसतील तरी पूर्ण आमची जी काय वेळ आहे ती पूर्ण आपली ताकदीनिशी आलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही बंधाऱ्याचं काम केलेलं आहे. 2 शब्द बोलतो. धन्यवाद. थँक्यू. लायन्स क्लब ऑफ भिवंडी, सह्याद्री पतपेढी, दादासाहेब दांडेकर विद्यालय, लिओ क्लब, टिळक चौक मित्र मंडळ आणि बाकी इतर सर्व संस्थांच्या वतीनं आज वनराई बंधारा प्रकल्प लाखिवली गाव येथे साकार केलेला आहे. साधारण 150 स्वयंसेवक या प्रकल्पामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणावरती श्रमदान करून हा वनराई बंधारा या ठिकाणी साकारला आहे. वनराई बंधारा हा दरवर्षी आम्ही या ठिकाणी साकारत असतो. ग्रामस्थ, लाखिवली पंचायत समिती भिवंडी आणि या परिसरातील नागरिक तसेच या सर्व संस्था मिळून हा श्रमदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडत असतो. श्रमदान करून आणि सर्वांच्या सहकार्याने हा वनराई बंधारा अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे. या वनराई बंधाऱ्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे त्या परिसरातील नागरिकांना, कामगारांना, शेतकऱ्यांना, तरी गुरंढोरं, पशुपक्षी या सर्वांना उपयुक्त असं आहे आणि कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी न पोचवता हा पर्यावरण स्नेही, इको फ्रेंडली असा हा पर्यावरण पूरक आणि सर्वांना उपयुक्त बहुउद्देशीय असा वनराई बंधारा या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे. सहभागी सर्व संस्था, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांच्या प्रति ऋणनिर्देश करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. We have among us today Region Chairman Lion Abhilasha Singh. Thank you, madam, for gracing the occasion. Thank you so From much. the district, we have Lion Bharat Datta, who is the district coordinator for Site First. Thank you, sir, for gracing the occasion. And he is accompanied by his better half. Thank you, madam, for coming. As Babiji, thank you so much for coming. Then we have Mr. Rajesh Atal, Lion Rajesh Atal, who has spared his valuable time and he is with us. आणि हा जो आमचा ही आमची एक सिग्नेचर ऍक्टिव्हिटी आहे लायन्स क्लबची आणि मोठ्या प्रमाणात खूप उत्साहाने विथ क्वाइट अ लॉट ऑफ एन्थुझियाझम एव्हरीबडी हॅज पार्टिसिपेटेड सिन्स मॉर्निंग 8 ते 12 4 तास आम्ही सगळ्यांनी श्रमदान केलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. दांडेकर शाळा, लिओ, लायन्स क्लब आणि टिळक चौक मित्रमंडळ, सह्याद्री पतसंस्था, सगळ्यांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद. इकडे येऊन हे सगळं लायन्स क्लब ऑफ भिवंडी आणि सह्याद्री संस्था आणि इतर संस्थांतर्फे जो हा चेक डैम एक बंधारा प्रकल्प केला है त्याला शुभेच्छा देता है. आज लायन्स क्लब भिवंडी की तरफ से यहाँ चेक डैम का जो बनाया गया है, ये हमारे जयश्री पाटिल भिवंडी क्लब के प्रेसिडेंट और प्रमोद पाटिल जी करीब 12-13 साल से ये काम हर साल आके श्रमदान करते हैं और हमारे सभी करीब 150-200 लाइन मेंबर और यहाँ के लोकल या स्कूल के विद्यार्थी सब आके यहाँ जो श्रमदान करते हैं उससे इस
पर्यावरण को बहुत फायदा होता है। यहाँ के लोकल पशु हैं या और रहवासी हैं, सबको इसका बहुत लाभ मिलता है। इसके लिए मैं सभी लायन क्लब भिवंडी और सभी लियो क्लब और सभी जो भी इसमें सहभागी हैं सबका अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। थैंक यू सो मच। आपण तुम्हाला माहित आहे गेली कित्येक वर्ष हा जो चेक डॅमचा कार्यक्रम आपण करतो, दरवेळी आपल्या शाळेतले 10वीचे वेगवेगळे विद्यार्थी येतात, काही रिपीट पण होतात, पण तुम्ही इथे येऊन खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करता आणि काम पण करता। आणि आत्ताच मग मी मुलांशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं सर पुढच्याही वर्षी आम्ही जरी 10वीतनं पास झालो तरी आम्हाला परत चान्स द्या असं सांगितलं, तर तुम्ही पण जरूर येऊ शकता। तर आपली ही जी ऍक्टिव्हिटी आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून सह्याद्री पतपेढी यांचे आहेत, आपला लिओ क्लब आहे, टिळक मित्रमंडळ आहे, या सगळ्या संस्था आपल्याला जॉईन झालेल्या आहेत। रोटरी क्लब ठाणा तिथल्या सुद्धा 2 क्लब यावर्षी आपल्याला जॉईन झालेले आहेत। तर आपण सगळ्यांनी मिळून आज जवळजवळ 150च्या वर आपल्या इथे सगळे जण होतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने केला जवळजवळ 2 ते 3 तासामध्ये आपण हा कार्यक्रम पूर्ण केला। तर खरोखर म्हणजे हा कार्यक्रम प्रमोद पाटील सरांनी तुम्हाला मघा पण सांगितलं आणि आता पण बोललेत, मी जास्त वेळ घेणार नाही, पण या कार्यक्रमाची जी गरज आहे आज या पाणी जिरवा काय पाणी मुरवा पाणी अडवा हा जो कार्यक्रम आहे याची जी गरज आहे, तर म्हणजे इथे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, वीटभट्टीवाले आहेत, मग तुम्ही पाहिला गायी बरेचसे असे प्राणी तिथे आलेत पाणी प्यायसाठी, तर म्हणजे रिअली त्यांनी म्हणजे आपण प्रूव्ह केलं की यस आपण त्यांच्यासाठीच हे करतो आहोत। तर आदिवासी लोक आजूबाजूला राहतात, तर हा आपण एक लायन्स क्लबच्या माध्यमातून एक सोशल ऍक्टिव्हिटी आपण करतो। तर त्याबद्दल म्हणजे मी आपल्याच लोकांचे आभार तरी मानायला नाही पाहिजे, कारण आपले लायन मेंबर्स हे सगळे आपलं कर्तव्य आपण करतो, सामाजिक कार्य करतो। सह्याद्री पतसंस्था सुद्धा हे एक सोशल त्यांचा हा एक विंग आहे, त्याच्यातनं हे कामं करतात। पण तरी मी सह्याद्री पतसंस्था जी आहे त्यांचं मी खूप आभार मानेन, कारण ते आपल्या लायन्स क्लबच्या मागे असे सिंह म्हणजे आपल्या मागे नेहमी असतात आणि सगळ्या पद्धतीने ते आपल्याला मदत करतात। तर हा त्यामुळे मी मुद्दाम त्यांचे आभार मानेल, कारण ती एक बँक आहे, ती पतपेढी आहे, पण ते लोकांना ही एक जाणीव आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून ते आपल्याला मदत करतात आणि जास्तीत जास्त तेच लोक आपल्याला डायरेक्शन देतात आपण कसं। आणि आपण तर मग सगळे काय म्हणतात ना, रामाचे काय वानर जे म्हणतो तसे आपण ते काम करतो डोक्यावर, ती सेनाधारी वानर सेना म्हणून आपण करतो, पण खरी त्यांची ती आयडिया असतं असं करा हे करा। तर त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि आपले क्लबचे जे लोक आहेत जे सकाळी आपण सगळे येतो हे करतो, तर त्याबद्दल परत आपल्या ऍक्टिव्हिटीज आपण अशाच चालू ठेवाव्यात अशी मी सगळ्यांना विनंती करतो। चेअरमन लायन सुधीरजी देशमुख एक्सेप्टिंग अ फ्लावर। सह्याद्री पतसंस्था बबन पाटील साहेब नया बैनर प्रेजेंट होगा न्यू वर्ल्ड झाला तरी सुद्धा पाय लंगडत लंगडत आपल्याला या गावचे ग्रामस्थ आणि आमचे ज्येष्ठ हे आमचे इथले ग्रामस्थ येस चेतन बदियानी receiving the flower on behalf of मेहंदी असं मी लाईन डॉक्टर अभिलाषा रवी सिंग, रिजन चेअरपर्सन रिजन 2, आज मनापासून लायन्स क्लब ऑफ भिवंडी आणि लिओ क्लब ऑफ भिवंडी तसेच सह्याद्री पतपेढीचं मनापासून आभार मानते। इट्स सो वंडरफुल टू बी हिअर ॲज अ गेस्ट। तर मी मनापासून सांगते की एक ही खूप मोठी ऍक्टिव्हिटी झाली आहे। आपण फक्त बोलतो लायन्स क्लब काय करतो, लायन्स क्लब काय करतो, मग लोकांना इथे येऊन पाहिलं पाहिजे की लायन्स क्लब ऍक्च्युली काय करतात आहे। आणि लायन्स क्लब ऑफ भिवंडी इज डुईंग वन ऑफ द ग्रेटेस्ट ऍक्टिव्हिटी फर्स्ट which is a greatest activity of consuming water, which is a basic thing we need for everything। तुम्ही बोलताय एनिमल साठी, आदिवासी लोकांसाठी, इथले लोकांसाठी, सगळ्यांना जे एकदम गरजूचं सामान आहे ते म्हणजे पाणी। आणि तुम्ही जर मुंबईला गेला कल्याण पासून 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही, तर हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्या पाणीचं। पण इथे आपण पाणी कन्झर्व करतो आणि खूप चांगल्या प्रमाणे कन्झर्व करतो। कुणाला इको फ्रेंडली म्हणजे हा एक बेस्ट आहे की आपण इको फ्रेंडली कन्झर्वेशन करतो, कुणाला नुकसान नाही करत, कुणाला काही करत नाही आणि आपण इतके
आश्रम आपण इतके प्रयत्न करून इतके सकाळपासून 7 वाजेपासून आता 1 इतके लोक आता पण तुम्ही बघितलं सगळे इंटरेस्टिंग एकदम म्हणजे आम्ही काहीतरी केलं खूप चांगला काम केलं असं मनापासून लोकांना वाटतं आणि त्याच्यासाठी मी लायन्स क्लब भिवंडी लिओ क्लब भिवंडीला मनापासून कॉंग्रॅच्युलेट करते आणि असंच तुमचं कार्य चालू द्या कारण हा वन ऑफ द बिगेस्ट आणि सगळ्यात जुने क्लब आहे ऑलमोस्ट 60 years क्लब अँड इट इज डुईंग सुपर वंडरफुल वर्क सो आय कॉंग्रॅच्युलेट प्रेसिडेंट लिओ क्लब राहुल दुदम अँड मॅडम जयश्री पाटील मॅम फॉर कॅरिंग ऑल दिस ऍक्टिव्हिटीज आणि तुम्ही लिगेसी एक कॅरी करता है तर तुम्ही असंच चालू ठेवा आम्ही तुमच्या मागे आहो थँक्यू सो मच ज्यांनी सगळ्यांनी श्रमदान केले ते सर्व कार्यकर्ते सह्याद्रीचे लायन्स क्लबचे लिओ क्लबचे दांडेकर शाळेचे विद्यार्थी आज मला खरं म्हणजे सर आनंद असा झाला की स्काउट आणि गाईड हे ड्रेसवर दिसले कारण मी ठाणे जिल्ह्याचा 1 नंबरचा स्काउट होतो शाळेत असताना पण नंतर काही मला ते करता आलं नाही आणि ही म्हणजे आता आमच्या सह्याद्रीचा विषय पण म्हणजे पर्यावरण आहे जो पर्यावरणाला धोका पोचतो आपण कुठे त्याला सांभाळलं पाहिजे हा सगळा विषय आहे 12च्या 12 पानांवर तर आपण हे जे करतो आता एक बंधारा आपला बऱ्यापैकी खाली होता त्याच्यावरती फक्त आपल्याला काम करावं लागलं त्याचं प्रत्येक वर्षी खालून काम करायला लागलं आता आपण एक दुसरी जागा शोधू की तिथं आपल्याला बंधारा बांधता आला पाहिजे तिथं जे पाणी मुरलं जाईल ना ते लोकांना आणखी होईल म्हणजे अजूनही जागा बऱ्याच आहेत आपली वर्ष कमी पडतील कारण अशी परिस्थिती आहे बरंचसं पाणी म्हणजे असं वाया जाते नुसतं थांबवलं पाहिजे कुठंतरी मी तिकडं ज्या भागामध्ये काम करतो हल्ली तो या आदिवासी भाग आहे सगळा आणि तिथं सुद्धा या गोष्टींची गरज आहे तर असं जर आपण करीत गेलो आपण बोलतो की आम्ही हे करतो ते करतो हे कृतीने दाखवतो आपण आता मॅडम बोलल्या मॅडम तुम्हाला आडनाव नाही की ऐकायला नाही आलं सिंग का हा तर म्हणजे डॉक्टरी क्षेत्रातली लोक सुद्धा याच्यामध्ये जॉईन होतात मला त्यांचं नाव याच्यासाठी विचारत होतं की माझ्या घरामध्ये 2 डॉक्टर आहेत त्याने मला सांगायला मिळेल ना की नुसती माणसं तपासून होत नाही जमीन तपासली पाहिजे पर्यावरण तपासलं पाहिजे हे सगळं तपासलं पाहिजे तर असं जे काही काम आपण करतो आणि प्रमोद आमचा माझा अत्यंत लाडाचा माणूस तो शाळेत शिकत असताना मी त्याला सांगायचो प्रमोद एवढा मोठा हो की तुझ्याकडे येताना मला म्हणजे कार्ड द्यायला लागलं म्हणजे थळे साहेब भेटायला आले पण आता सुदैवाने त्याचं काम मोठं आहे पण रोज भेटतो आम्ही ते सुद्धा एक वैशिष्ट्य आहे आणि त्याचं आयुष्य आणि माझं आयुष्य आता पण आमच्यामध्ये कधी मतभेद झाले नाही कधी वितंडवाद झाला नाही तो कधी कधी माझ्याशी भांडतो खूप पण त्या भांडणामध्ये पण माझा स्वार्थ असतो हे सगळं असं आपल्या जीवनामध्ये घडत असते काही गोष्टींचा आपल्याला रागही येतो समोरचा म्हणून असं का बोललं तेच जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला लगेच कोडं सुटतो पण आपल्या डोक्यामध्ये अहम नाही पाहिजे मी त्याला का फोन करू मी त्याच्याशी का बोलू हे नाही पाहिजे तो अहम फक्त एक डोक्यातून जर आपण बाजूला काढून ठेवला तर मग आपल्याला जगामध्ये कुठलीच अडचण येणार नाही म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने वागावं आज आपण या झाडाझुडपांवर प्रेम करतो तसंच माणसांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे प्रेम ही अशी गोष्ट आहे की ज्याला जगामध्ये कुठंच मरण नाही सगळ्या गोष्टी मरतील जातील पुन्हा येतील पण तुम्ही केलेलं प्रेम हे सदोदित लोकांच्या लक्षात राहील खरं म्हणजे आज मी उशीर आलो सकाळपासून माझा ड्रायव्हर नव्हता आज सकाळपासून 3 ड्रायव्हरांना बोललो पण कोणालाच जमलं नाही शेवटी आमच्या त्या हॉस्पिटलचा स्पेक्ट्रम हॉस्पिटलचा ड्रायव्हर आहे त्याला बोललो तो सूर्यवंश आहे ते सूर्य डोक्यावर आल्याशिवाय उठत नाही त्याला मी कसा तरी उठवला आणि आणला बरोबर आणि बरोबर आणल्यामुळे तुमचं सगळ्यांचं मला दर्शन घडलं सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद ओके